नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27 विषय गणित. तर ही इयत्ता 8वीची ही मराठी माध्यमची गणिताची प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण गुण तुमच्यासाठी 20 आहे. तर वेळ हा तुम्हाला 1 तासाचा दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला 3 पेजेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला खाली एकूण गुण स्वाक्षरी हे शिक्षकांचं काम असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर बघू शकतात की घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिनांक पण बघू शकता की दिनांक 22/8/2026 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका 22/8/2026ची याच वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आहे की रिकाम्या जागा भरा. तर एक त्रिकोणाच्या शिरोबिंदू आणि समोरील बाजूच्या मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात ते तुम्हाला लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पण हवे असतील तर 1K लाईक आणि व्हिडिओला 100K व्ह्यूज कंप्लीट करा. उत्तर पण तुम्हाला आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील. त्याच्यानंतर खाली 2 a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस बॉक्स प्लस 3ab² प्लस बॉक्स. तर या बॉक्समध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचं. त्याच्यानंतर खाली 3 p/q या स्वरूपातील संख्यांना टिंबटिंब संख्या म्हणतात. तर काय म्हणतात ते लिहायचं. त्याच्यानंतर एकाच प्रगल असणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना टिंबटिंब रेषा म्हणतात. तर काय रेषा म्हणतात ते तुम्हाला लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली ब योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. अ गट आणि ब गट तुम्हाला इथे दिलेला आहे 1 2. तर इकडे तुम्हाला ब गटमध्ये 3 दिले आहे. तर तुम्हाला योग्य 1ची जोडी याच्यातून जी योग्य असेल ती तुम्हाला इकडे लिहायची. ब ची जोडी याच्यातून जी निम्मी असेल ती याच्यातून जी योग्य असेल ती तुम्हाला इकडं या बॉक्समध्ये लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली प्रश्न 2 खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. तर खालीलपैकी तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहे. तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 मार्कांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला 4 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कांसाठी 1 प्रश्न तुम्हाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एक पुढील संख्यांमधील लहान मोठापणा ठरवा. तर ही जी 2 संख्या आहे, या संख्यामध्ये या संख्येचे लहान मोठेपणा ठरवायचे आहे. बी या संख्येचा पण लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 2 रेषा काढा व रेषेबाहेर बिंदू ए घ्या. बिंदू ए मधून जाणारी रेषा L ला समांतर असणारी रेषा काढा. तर तुम्हाला इथं एक डायग्राम काढायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 3 घातक वापरून पुढील संख्या लिहा. तर घातक वापरून तुम्हाला पुढील संख्या लिहायची आहे. 9चे 6 मूळ, ब 30चे 7वे मूळ हे तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर खाली 4 विस्तार करा. p+q ब्रॅकेट p-3 ब्रॅकेट. तर याचा तुम्हाला विस्तार करायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 5 मध्ये तुम्हाला ही एक डायग्राम दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या डायग्रामवरून तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि ती प्रश्नांचं उत्तर लिहायचे की LMN मध्ये टिंबटिंब या शिरोलंब आहे व टिंबटिंब ही मध्यगा आहे. तर तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न 3 खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 मार्कांसाठी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला 3 उपप्रश्न दिलेले असणार आहे. 6 मार्कांसाठी म्हणजे 2 आहे, तर 3 मार्कांसाठी 1 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला एक डायग्राम म्हणजे रेषा काढून दिलेली आहे का त्याच्यावरून तुम्हाला उत्तर प्रश्न इथे विचारला आहे की बाजूच्या आकृतीमध्ये रेषा P रेषा Q आहे. रेषा T वर रेषा S या छेदिका आहे. दिलेल्या मापांवरून ट्रायंगल X व ट्रायंगल Y ची मापे काढा. तर तुम्हाला इथं ट्रायंगल जो X आहे हा इथं X दिसत आहे, याचं माप काढायचं आणि इथं Y त्याचं माप, दोघांचं माप तुम्हाला काढायचं. त्याच्यानंतर खाली 2 विस्तार सूत्रांचा वापर करू 101 ब्रॅकेट क्यूब काढा. तर इथे तुम्हाला विस्तार सूत्रांचा वापर करून तुम्हाला 101 ब्रॅकेट क्यूब काढायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 3 आहे. बाजूच्या आकृतीमध्ये कोणाची नावे अक्षराने दाखवलेली आहे. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. संगत कोणाच्या जोड्या. तर इथं तुम्हाला प्रश्न इथं त्याचं उत्तर लिहायचं आहे की फर्स्ट
ट्रायंगल पी व त्याच्यानंतर सेकंड ट्रायंगल क्यू व ट्रायंगल क्यू व त्याचं उत्तर इथं लिहायचं. त्याच्यानंतर 3 ट्रायंगल आर व तर याचं तुम्हाला इथं उत्तर लिहायचं. ही डायग्रामचा अभ्यास करून तुम्हाला या तिघांची उत्तर लिहायचे. तुम्हाला ज्या ठिकाणी हवे असेल त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील. त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करून द्या आणि सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करून द्या, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे ॲन्सर पण बघायला मिळून जातील आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती.